मध्ये माझ्या दहिसर विधानसभा हे मुंबईतले शेवटचं टोक आहे आणि मुंबई शहराची झपाट्याने वाढ होते। कांदिवली ते दहिसर परिसरात मोठ्या मोठ्या टोलजंग इमारती उभ्या राहत आहे। अध्यक्ष महोदय, भविष्यात होणाऱ्या पाण्याची टंचाई ही लक्षात घेता आणि आता सध्या जो आपल्याला पाणी पुरवठा होतोय ते आमच्या दहिसरला जो पाणी पुरवठा होतो हा टनेल मार्फत पाणी पुरवठा होतो आणि टनेल मार्फत पाणी पुरवठा करताना त्याचं प्रेशर हे मिनिमम 54 ते 55 असायला पाहिजे, पण आम्हाला पाणी पुरवठा मॅक्सिमम 44 ने मिळतो। त्यामुळे दहिसरकरांना पाण्याचा खूपच तुटवडा होतोय। तर मी सरकारला विनंती करते की मुंबई शहराची पाण्याची मागणी व मुंबई शहराला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा यात मोठी तफावत आहे। अध्यक्ष महोदय, आज जो उपनगराची 2011 ची जी लोकसंख्या होती ती जनगणनेप्रमाणे 95 लाख होती, पण आजच्या ज्या आपल्या लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या ह्याच्या मार्फत आता जी लोकसंख्येची संख्या आहे ती जवळजवळ 1 करोड 5 लाखापर्यंत गेलेले आहे। पर डोई पाणी जे आपण देतोय ते 135 लिटर प्रत्येक माणसाला देतोय, पण हा पाणी पुरवठा कमकुवत पडणार आहे। त्यासाठी मी शासनाला विनंती करते की जे गारगाई पिंजाळ प्रकल्प आहे ह्या व इतर धरणाची उंची वाढवून मुंबईकरांना पाण्याचा तुटवडा न पडण्यासाठी भरीव निधीची उपलब्ध करावा अशी सुद्धा मी आपणास विनंती करत आहे।